मीन राशी. पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे. रखडलेली कामे आता मार्गी लागणार. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. काय तुमच्या आयुष्यात सध्या फक्त अंधारच दाटून आला आहे? तुम्ही ज्या ज्या कामाला हात लावता तिथे फक्त अपयश आणि निराशाच पदरी येते का? अनेकदा विचार येतो की इतके कष्ट करूनही नशीब साथ का देत नाही? लोकांसाठी स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, पण जेव्हा तुम्हाला गरज होती तेव्हा पाठीशी उभं राहणारं कोणीच नव्हतं का? जर तुमच्या मनात हे प्रश्न असतील तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. कारण मीन राशीच्या लोकांनो, आता तुमची वनवास संपण्याची वेळ आली आहे. पुढचे 24 तास तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे वळण ठरणार आहेत. तुमची वर्षानुवर्षे रखडलेली कामे आता कशी मार्गी लागणार आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस कसे येणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील नवी दिशा ठरू शकतो. पण त्याआधी कमेंटमध्ये लगेच लिहा ओम नमः शिवाय किंवा माझे नशीब बदलणार. बघूया कोणावर देवाची पहिली कृपा होते. नमस्कार माझ्या प्रिय मीन राशीच्या बांधवांनो आणि भगिनींनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. मीन राशीचे लोक म्हणजे सौंदर्याचा, प्रेमाचा आणि विशाल हृदयाचा संगम असतात. तुम्ही नेहमीच इतरांच्या सुखात आपले सुख मानले, पण दुर्दैवाने याच स्वभावामुळे जगाने तुम्हाला नेहमीच गृहीत धरले. तुमच्या आयुष्यात आलेली वादळे, ती आर्थिक असोत वा मानसिक, तुम्ही एकट्यानेच झेलली आहेत. पण आज मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आले आहे. ग्रहांची स्थिती आता अशा पद्धतीने बदलत आहे की तुमच्या आयुष्यातील कठीण काळ आता संपुष्टात येणार आहे. आजच्या या विशेष भागात आपण पाहणार आहोत की पुढच्या 24 तासात असे कोणते चमत्कार घडणार आहेत ज्यामुळे तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. भावनिक विश्लेषण. मीन राशीचे जातक म्हणजे सागरासारखे अथांग मन असलेले लोक असतात. पण याच मनात किती दुःखाचे डोंगर गाडले गेले आहेत हे जगाला कधीच दिसले नाही. तुम्ही अनेकदा रात्री उशिरापर्यंत जागून विचार करता की माझं काय चुकलं, मी तर कोणाचंच वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला इतका संघर्ष का? तुम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुसपला. तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला मिळाले नाहीत, तुमच्या कष्टाचे श्रेय दुसऱ्यांनीच लाटले. हृदय पिळवटून टाकणारी गोष्ट तर ही आहे की तुमच्या घरातही कदाचित तुम्हाला कोणी समजून घेणारं नाहीये. प्रत्येकजण फक्त तुमच्याकडून अपेक्षा करतो, पण तुमची मनस्थिती काय आहे हे विचारायला कोणाकडेच वेळ नाही. तुम्ही आतून पूर्णपणे तुटलेले आहात, पण चेहऱ्यावर खोटं हसू ठेवून तुम्ही जगाला तोंड देत आहात. पण माझ्या मित्रांनो, आता रडू नका. तुमच्या या शांततेचा आणि संयमाचा अंत आता झाला आहे. ज्या डोळ्यांनी आजवर अश्रू पाहिलेत तेच डोळे आता यशाचे शिखर पाहणार आहेत. नियती आता तुमचा प्रत्येक हिशोब चुकता करणार आहे. रखडलेली कामे आणि प्रगतीचा काळ. पुढचे 24 तास तुमच्यासाठी दैवी आशीर्वादासारखे असणार आहेत. तुमचे जे काम अनेक वर्षांपासून सरकारी कचेऱ्यांमध्ये अडकले होते किंवा ज्या कामासाठी तुम्ही शेकडो वेळा चपला झिजवल्या होत्या, ते काम आता मार्गी लागताना दिसेल. जर तुमचा जमिनीचा किंवा मालमत्तेचा कोणताही वाद कोर्टात प्रलंबित असेल तर तिथून तुम्हाला दिलासादायक बातमी मिळू शकते. व्यवसायात ज्या मंदीचा सामना तुम्ही करत होतात ती मंदी आता दूर होऊन गिराईकी वाढणार आहे. अचानक धनलाभाचे योग जुळून येत आहेत. कदाचित जुने दिलेले पैसे परत मिळतील किंवा उत्पन्नाचा एखादा नवीन मार्ग खुला होईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ सुवर्ण संधी घेऊन आला आहे. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि ज्या बढतीची किंवा पगारवाढीची तुम्ही वाट पाहत होतात ती संधी तुमच्या दारात उभी असेल. शत्रू कितीही प्रबळ असले तरी ते आता तुमच्या समोर हतबल होतील. तुमच्या प्रगतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. फक्त गरज आहे ती आत्मविश्वासाने पुढे जाण्याची. 1. आरोग्य आणि मानसिक शांतता. मित्रांनो, या धावापळीच्या आयुष्यात आणि सततच्या संघर्षात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मीन राशीच्या लोकांना अनेकदा मानसिक ताणतणावामुळे डोकेदुखी, निद्रानाश किंवा पायांचे विकार सतावत असतात. पण आता पुढच्या 24 तासात तुम्हाला मानसिकरित्या खूप हलके वाटू लागेल. तुमच्या मनावरचे दडपण कमी होईल आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा जाणवेल. गेल्या अनेक दिवसांपासून जी शारीरिक व्याधी तुम्हाला त्रास देत होती त्यामध्ये आता सुधारणा होताना दिसेल. लक्षात ठेवा, शरीर सुदृढ असेल तरच तुम्ही तुमच्या यशाचा आनंद घेऊ शकाल. त्यामुळे आता स्वतःसाठी थोडा वेळ काढा, ध्यान धारणा करा आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा.
तुमचे मन प्रसन्न असेल तर नशीबही तुम्हाला साथ देईल. 2. नातेसंबंधांमधील बदल. तुमच्या आयुष्यात अशा काही व्यक्ती आहेत ज्या तुमच्यासमोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट विचार करतात. पुढच्या 24 तासात अशा लोकांचे खरे चेहरे तुमच्या समोर येणार आहेत. घाबरू नका, हे तुमच्या चांगल्यासाठीच होणार आहे. कारण जोपर्यंत तुमच्या आयुष्यातील कचरा बाहेर जात नाही तोपर्यंत नवीन आणि चांगली माणसं तुमच्या आयुष्यात येणार नाहीत. तुमच्या जोडीदारासोबत असलेले मतभेद आता संपतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला अनपेक्षित साथ मिळेल. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या लग्नाचे योग आता जोडून येतील. रखडलेली लग्नाची बोलणी आता पुढे सरकतील. नात्यांमधील हा गोडवा तुम्हाला एक वेगळेच बळ देऊन जाईल. 3. विशेष उपाय. जर तुम्हाला वाटत असेल की या 24 तासांचा प्रभाव तुमच्यावर कायम राहावा तर एक छोटासा पण प्रभावी उपाय नक्की करा. उद्या सकाळी लवकर उठून भगवान विष्णूंची पूजा करा किंवा जवळच्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करा. मीन राशीचा स्वामी गुरु असल्यामुळे पिवळ्या रंगाचे महत्त्व तुमच्यासाठी खूप जास्त आहे. शक्य असल्यास गरिबांना अन्नाचे दान करा. तुमच्या हातून घडलेले हे सत्कार्य तुमच्या नशिबातील अडथळे दूर करेल. हे उपाय केवळ अंधश्रद्धा नाहीत तर हे तुमच्या मनाला सकारात्मक ऊर्जा देतात आणि विश्वातील शुभ लहरी तुमच्याकडे आकर्षित करतात. 4. भविष्यातील सतर्कता. आनंदाची बातमी येत असतानाच तुम्हाला एक छोटासा सावधगिरीचा इशारा देणेही माझे कर्तव्य आहे. जेव्हा तुमची प्रगती व्हायला लागते तेव्हा मत्सर करणारे लोक वाढतात. त्यामुळे तुमच्या नवीन योजना किंवा तुमच्या आनंदाच्या बातम्या सर्वांना सांगत सुटू नका. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत गुप्तता पाळा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, विशेषतः पैशांच्या व्यवहारात. तुमची ही सावधगिरीच तुम्हाला मोठ्या संकटातून वाचवू शकते. लक्षात ठेवा, संयम आणि बुद्धिमत्ता ही तुमची सर्वात मोठी शस्त्रे आहेत. भावनिक साथ. माझ्या प्रिय मित्रांनो, हा व्हिडिओ संपवण्याआधी मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी हार मानू नका. मला माहीत आहे, कधीकधी तुम्हाला वाटतं की सगळं संपलंय, आता जगण्यात अर्थ नाहीये. पण एकदा तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्याकडे बघा, तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करा. तुम्ही त्यांच्या आयुष्याचा आधारस्तंभ आहात. तुम्ही कोसळलात तर त्यांचे काय होईल? देवाने हे कठीण प्रसंग तुम्हाला दिले कारण त्याला माहीत होतं की तुम्ही ते पेलू शकता. तुमच्या या संघर्षाची ही कथा आता यशाच्या गाथेत बदलणार आहे. आजची ही काळोखी रात्र तुमच्या आयुष्यातील संघर्षाची शेवटची रात्र समजा. उद्याचा सूर्य तुमच्यासाठी नवी उमेद, नवीन स्वप्न आणि अमाप सुख घेऊन येणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यात ते सामर्थ्य आहे जे शून्यातून विश्व निर्माण करू शकतं. देव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुमच्यासाठी एक प्रश्न. मित्रांनो, तुमच्या आयुष्यात सध्या अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला खूप त्रास देत आहे? तुमच्या मनातले दुःख कमेंटमध्ये मोकळे करा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आणि खात्री बाळगा की लवकरच सगळे ठीक होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मीन राशीच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही जगण्याची एक नवी उमेद मिळेल. धन्यवाद आणि तुमचे पुढचे आयुष्य सुखाचे जाओ. तर हे होतं आजचं राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमय आणि प्रगतिकारक जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.